चिंचवली संघाकडून मेडे षटक टाकणारा पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेचा जोमा पारधी मॅन फ्रॉम चिंचवली. तर चोन संघाला विनंती, चला मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण सलामीची जोड या ठिकाणी रवाना करायचे. दुसऱ्या दिवसाला तिसरा सामना पाहतोय. पहिल्या फेरीतला धामणवाडी विपक्ष चोन. तर धामणवाडी संघाने टॉसविन जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले चोन संघाला. तर चोन संघाला विनंती की आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या मध्ये या ठिकाणी रवाना करायचे. सलामीची जोडी पाहतोय आपण चोन संघाकडून अमित आणि सामना 5 षटकाचा असेल. पहिल्या फेरीतला सामना असल्या कारणाने निश्चितच या ठिकाणी 5 षटकाचा खेळण्यात येईल. सलामीची जोडी पाहतोय अमित आणि अमरला पाहतोय. सागरला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. पिवनचा पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. पंच सिग्नल लेस प्ले. या ठिकाणी पहिला चेंडू. तिसऱ्या सामन्याचा फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. प्रकाश होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण मिमने या ठिकाणी केलं गेले. चांगली सुरुवात मिमने या ठिकाणी चोन संघाकडून सुद्धा झाली. श्री गणेश केला गेला एकदा एक या धावेने संघाचा अकाउंट ओपन केलं गेलंय. आता मात्र बॅकवर्ड टाकलेला चेंडू या ठिकाणी सुरेख बॅकअप आलाय. लेग स्लिप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल झालाय. निर्धाव चेंडू. काशीनाथ कडून थोड्याशा चुका या ठिकाणी केल्या गेल्या होत्या. फटका चांगला आहे. पुलटा चेंडू या ठिकाणी जलचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी चेंडू हातामधून निसरला. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का निश्चितच नसेल. थ्रोपैकी मात्र ॲक्युरेट आले. या ठिकाणी एकच धाव. या ठिकाणी हरी होता. पुन्हा एकदा फटका चांगला. या ठिकाणी हरचंद्र होता. हरचंद्रकडून थोड्या मात्र चुका झाल्या. या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी षटक समाप्त. पेनल्टी असल्या कारणाने या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी 4 चेंडूचा षटक होता. निश्चितच चोन संघ उशिरा आल्या कारणाने तुम्हाला निश्चितच या ठिकाणी 2 बॉलची या ठिकाणी पेनल्टी दिली गेली होती. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा या ठिकाणी 4 चेंडूवर एकवटल्या गेल्या चोन संघाकडून. योगेशला पाहतोय आपण गोलंदाज ट्रॅकवर. सांगे कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होते. जर विचार केला तर सागर या गोलंदाज चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. पेनल्टी असल्या कारणाने 2 चेंडूचे फक्त 4 चेंडूचा पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यात आला.
फटका चांगला होता स्ट्रेट आहे, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. या ठिकाणी बाउंड्री लाईनवर एकच धाव. आता मात्र कुठेतरी लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. या ठिकाणी अवांतर चेंडू, वाईट चेंडू. अवांतर चेंडूने धावांचा विचार केला तर 5 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात. असते असते सिंगल डबल या ठिकाणी धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र सलामीच्या जोडीकडून पाहतोय आपण. मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवले गेले. चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी उचली घेतली नाही. या ठिकाणी भन्नाट वेगाने खालून निघून गेला निर्धाव चेंडू. जर विचार केला तर मोठे फटके खेळण्यापासून जर या P1च्या षटकामध्ये पुरेपूर बांधून ठेवलाय, जकडून केलाय, पूर्णपणे लगाम बांधून ठेवले, फलंदाजाला बेड्या टोकून ठेवलेत की असं वाटतं. आता मात्र गॅप आहे मोठा, धावांना नाही तोटा. हा येतोय चोन संघासाठी संघर्षमय करणारा मोठा फटका, चौकार. विनंती आहे नवीन बॉलाची या ठिकाणी पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी लय मध्ये आणि पाहतोय आपण आम्ही त्या फलंदाजाला सलामीची जोडी पाहतोय, परंतु P1च्या षटकामध्ये मात्र पुरेपूर फायदा उचलता नाही आला. परंतु आता कुठेतरी योगेशच्या तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळाला. पहिला संघर्षमय करणारा चौकार पाहिला आपण स्क्वेअर लेग मध्ये. आपण एकदा आकुट्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी घडतं काय, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. पुण्याला फटका जास्त आहे, चांगला आहे. या ठिकाणी काय फटका सजवला होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटक्याला सजवला होता आणि हा येतोय चोन संघासाठी मोठा फटका, पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका सजवला होता. आम्हीच्या बॅट मधून येणारा षटकार पाहिला आपण, परंतु आता मात्र जेलची संधी या ठिकाणी स्लिप मध्ये जेल पकडला गेला आणि ठिकाणी चोन संघाला पहिला आदरा लावला गेला. 15 आकड्यावर अमित बॅक टू पॅव्हलियन. त्या ठिकाणी दामनवाडी संघाला 2 धावेची पेनल्टी असेल. निश्चितच तुमच्या जो 12 प्रतिनिधी आहे त्याच्याकडे मात्र या ठिकाणी मोबाईल आढळलाय, त्या कारणाने तुम्हाला मात्र या ठिकाणी तर या ठिकाणी मात्र आयोजकांनी या ठिकाणी दामनवाडी संघाला दंडित केले 2 धावेने. निश्चितच 2 धावेच्या ठिकाणी पेनल्टी असेल, सर्वांना सारखा नियम असेल. बोलता चेंडू चांगला समाचार घेतलाय, फटका चांगला, एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, क्षेत्ररक्षक धावला, रनआउटची संधी या ठिकाणी गमावली गेली. थोपैकी मात्र ऍक्युरेट आली होती, परंतु या ठिकाणी कनेक्ट करण्यामध्ये काशनाथ थोडा अडकळला आणि या ठिकाणी बघता बघता या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. बघता बघता धावफलक धाव पोहोचलाय 17 आकड्यावर, एका गड्याच्या बदल्यात. तर P1चं दुसरे षटक प्रगत पदात असताना पाहतोय आपण गोलंदाज योगेशला. आता मात्र फटका चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये फटक्याला सजवलाय आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा भरपूर होते. फटका जाईल आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार.
बघता बघता विचार केला तर षटकाराच्या मदतीने धाम पोहोचलाय 23 या आकड्यावर. चांगला समाचार घेतलाय. 2 चेंडूवर योगेश गोलंदाज होता. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर षटकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा फटका. चांगला स्ट्रेट केला राजू आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी करतोय काय शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चुका झाल्या राजाकडून आणि येतोय चौकार. बॅटर कोण आहे? आता मात्र कुठेतरी लय मध्ये येता पाहतो आपण नामरला. आमिरचा विचार केला तर सलामीसाठी गेला होता, परंतु पहिल्या षटकामध्ये मात्र फारशी कामगिरी करता आली नाही. आक्रमक फटके खेळण्याची त्याला संधी मिळाली नव्हती, परंतु पुरेपूर फायदा उचलताना पाहतो आपण पिवनच्या दुसऱ्या षटकामध्ये योगेशचा. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. 3 चेंडूचा विचार केला तर तब्बल 12 धावा या ठिकाणी वाटल्यात आपल्या संघासाठी आणि स्वतःच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा होता, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू असते असते धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. जर विचार केला तर अमित मात्र स्वस्तेमध्ये बाद झाला. आता मात्र चेंडूला उडवून दिल्या. उंची जास्त, लांबी कमी. अर्चन आहे त्या ठिकाणी. अर्चन कडून चुका नसतील. चोन संघाला दुसरा आदरा. हामर बॅक टू पहिले. नवीन फलंदाज पाहतोय आपण अजयला. दुसरा आदरा लावला गेला. चांगला असं जेल टिपलं गेलं सर्कलच्या आतमध्ये अर्चनच्या माध्यमातून. सुरेख जेल या ठिकाणी मात्र या ठिकाणी अमरचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 27 आकड्यावर दुसरा आदरा लावला गेला. पिवनचं दुसरे षटक चालू असताना पुरेपूर फायदा मात्र उचलला या चोन संघाच्या फलंदाजाने. बॅटची कडा या ठिकाणी धाव नसेल. चांगलं इन्स्ट्रक्शन मेंबरने या ठिकाणी काशीनाथच्या माध्यमातून जवळजवळ या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलक विचार केला तर 27 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स या ठिकाणी. 27 धावा 3 वर. तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकानंतर धावांचा विचार केला तर 27 धावा या ठिकाणी लावल्या गेल्या 2 गड्याच्या बदल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात तर मी म्हणेन या ठिकाणी थोडीशी अडकळती झाली होती. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये 2 बॉलाची पेनल्टी असल्या कारणाने 4 चेंडूच्या ठिकाणी षटक टाकला होता. त्यानंतर पिवनच्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र पुरेपूर फायदा उचलला होता. अमलने मात्र जेल पकडण्यामध्ये यशस्वी ठरला आणि या ठिकाणी कुठेतरी धावसंख्येला लगाम लावला. त्यानंतर कुठेतरी धावा बांधून ठेवल्यात. अजूनही जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये 27 धावा या ठिकाणी धावफलका लावल्या गेल्यात आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
फलंदाजावर. तर या ठिकाणी फटका चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद आहे, परंतु या ठिकाणी मात्र थोडीशी बांबळ उठते. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे 2 धावा मात्र या ठिकाणी रोखू शकत नाही. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटक्याला सजवला होता. 2 क्षेत्ररक्षक होते. जेल या ठिकाणी टिपायचं होतं, परंतु खूप दूरवर चेंडू होता. त्याचाच फायदा मात्र या चोल संघाच्या फलंदाजाला झाला. बघता बघता या ठिकाणी 2 धावा निश्चित कंप्लीट केल्या गेल्या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहावी लागेल. खूपच या ठिकाणी मी म्हणेन ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, खराब दिशा होती. अवांतर चेंडू, वाईट चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. पहिल्या चेंडू 2 धावा आल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी चुकीचा चेंडू फेकला गेला हारीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता मात्र बॅकहोलमध्ये टाकलेला चेंडू, या ठिकाणी खोलवर टाकलेला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट चेंडू. पुन्हा एकदा फटका चांगला एकदा पूर्ण करतोय. त्या ठिकाणी सागर होता, सागर कडून चुका नसतील, 1 धाव. बघता बघता धावफलक जाऊन पोहोचला 31 या आकड्यावर. सिंगल डबलने या ठिकाणी धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. आता मात्र काय भन्नाट वेग होता, सुसाट वेगाने या ठिकाणी चेंडू निघून गेला. बॉलाची दिशा मात्र समजली नाही फलंदाजाला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. जर विचार केला तर पूर्णपणे आता मात्र या फलंदाजाला मोठे फटकेबाजी खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं, दूरवर ठेवलं. आता मात्र चेंडूला उचलून दिला, उंची जास्त, लांबी कमी. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुका, सागर होता त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामधून निसटला आणि बघता बघता सीमा पार झाला, चौकार. गेलाय. पुन्हा एकदा फटका चांगला, या ठिकाणी अर्चन कडून चुका नसतील, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला आणि या ठिकाणी निश्चितच चेंडूला अडवला. मात्र एकदा मात्र रोखू शकत नाही. या ठिकाणी बघता बघता 4था षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त झालाय. 36 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी लावल्या गेल्यात चोल संघाकडून. अजूनही 7 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 7 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी एकवटल्या जातील हे मात्र पाहणं मजेदार असेल. या ठिकाणी जर निश्चितच तुम्ही 10 तर 12 धावा बनवल्या तर निश्चितच एक समाधानकारक स्कोअर या ठिकाणी मानला जाईल. संजयला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. संजयचा विचार केला तर चांगलासा गोलंदाज आहे. 4 षटकामध्ये आता मात्र बॅटची कड आहे. या ठिकाणी स्वतः गोलंदाज चेंडू खाली धावते, परंतु या ठिकाणी गोलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. 1 धाव काही रोखू शकत नाही. या ठिकाणी बघता बघता 1 धाव, 1च्या मदतीने या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलाय. 37 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं षटक आहे, अनावारीचं षटक. या ठिकाणी कुठेतरी धावा चौका षटकाराची या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल या फलंदाजाला. चोल संघाचा जर विचार केला तर अमर स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी आपण अजय आणि सुनीलला पाहतोय. स्वस्त्यामध्ये माघारी परतल्यानंतर कुठेतरी सिंगल डबलने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. फारशी काही फटकेबाजी पाहायला मिळत नाही मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आहे, कुठेतरी आता फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा काय घडतंय, मोठा फटका खेळायचा होता कव्हर पॉइंट मध्ये, फटक्याला सजवायचा होता पॉइंट मध्ये, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहतोय आपण संजयच्या माध्यमातून. संजयचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू खेळतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी घडतंय काय, एस्टन मागे या ठिकाणी चुका पाहतोय आपण. यष्टीरक्षक होता काशीनाथ, परंतु या ठिकाणी घडतंय काय, बायच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र धाव दिले गेले. न खाता पिता या ठिकाणी मात्र निश्चितच 1 धाव ऍड होईल या चोल संघाच्या धावफलकामध्ये. या ठिकाणी चेंडूला अडवायचा होता काशीनाथला, परंतु या ठिकाणी डोक्यावर चेंडू गेला आणि ठिकाणी बॅकअप मात्र सुरेख आलं.
विचार केला तर आजच्या दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना पाहतोय आपण तिसऱ्या फेरीतला. अजून एक सामना बाकी असेल पहिल्या फेरीतला. आता मात्र बॅटची कडा लेग स्लिप मध्ये चेंडूला अडवण्यासाठी यशस्वी होतोय क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण मी म्हणेन या ठिकाणी केलं एकच धाव. मी म्हणेन शेवटच्या षटकाचा मात्र पुरेपूर फायदा उचलू देण्यास तयार नाही. संजय गोलंदाज मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे दूरवर ठेवलाय. फलंदाजाला चौका षटकार मारू देण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलाय. या फलंदाजाला चौका षटकाराची आतबाजी पाहायला मिळायची होती, परंतु तसं मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये संजयच्या. आता कुठेतरी पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. रनआउटची संधी, धोक्याची घंटा या ठिकाणी घडतंय काय. थ्रोपैकी मात्र ॲक्युरेट आली होती, परंतु या ठिकाणी थ्रोपैकी घेण्यामध्ये कलेक्ट करण्यामध्ये थोडासा या ठिकाणी अडथळा आला. तर पंच या ठिकाणी सिग्नल कळवायचं आहे. धाव नसेल का. एक धाव 1+1 ना. दोन्ही पंचांनी या ठिकाणी डिस्कशन करायचंय. एकच धाव का. ओके, तर या ठिकाणी निश्चितच एकच धाव असेल. तर या ठिकाणी निश्चितच विकेट किपरने मात्र चेंडू अडवला होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी चेंडू अडवला होता. तर या ठिकाणी निश्चितच पंच सिग्नल. तर या ठिकाणी बॉल मात्र जमिनीला दान झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असल्या कारणाने मात्र या ठिकाणी एकच धाव असेल अवांतरच्या स्वरूपात. पंचाचा निर्णय मात्र या ठिकाणी कायम असेल. जो पंचाचा निर्णय या ठिकाणी दिला गेला तो मात्र मान्य करावा लागेल या चोल संघाला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरला होता विकेट किपर. चेंडू मात्र जमिनीला दान नाही झाला, लँड नाही झाला. या ठिकाणी निश्चितच अवांतरच्या वाईटच्या स्वरूपात मात्र धाव असेल या चोल संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. एक धाव तर या ठिकाणी निश्चितच घेतली गेले. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, वाईट चेंडू, 1+1 अशा दोन धावा या ठिकाणी निश्चितच जोडल्या जातात. या ठिकाणी मी म्हणेन या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी लाईन भडकवतोय संजय. वारंवार चुका करतोय. इलेक्ट्रिकच्या खूपच बाहेर गोलंदाजी पाहायला मिळते. बघता बघता धावांचा विचार केला तर 42 धावा धापलका लावले गेल्या न खाता पिता. या ठिकाणी मात्र 3 धावा देऊन बसलाय दामनवाडी संघ. चुकीचं मी म्हणेन ठिकाणी गोलंदाजी पाहतोय आपण शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा वारंवार चुका पाहतोय. त्याच क्षेत्रामध्ये चेंडू फेकले जातात. त्याच क्षेत्रामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी पाहतोय आपण या संजयच्या माध्यमातून. संजयचा विचार केला तर लागोपाठ या ओव्हर्स मधला तिसरा अवांतर चेंडू, वाईट चेंडू. लागोपाठ या ठिकाणी 3 निर्धाव चेंडू अवांतर चेंडू या ठिकाणी फेकले गेले संजयच्या माध्यमातून. कुठेतरी दडपण असेल. शेवटचं षटक आहे. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेलं, परंतु पुन्हा एकदा दिशा भरकटलाय. वारंवार चुका करतोय. दुष्काळात 13वा महिना असेच काय चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. वारंवार चुका करतोय. वारंवार या ठिकाणी वाईट चेंडूची फेकली जाते. त्याच्या माध्यमातून आता कुठेतरी कानमंत्र देण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय संजयला. वारंवार जर विचार केला तर लागोपाठचा चौथा अवांतर चेंडू, वाईट चेंडू त्याच्या माध्यमातून या ठिकाणी फेकला गेला. जवळजवळ 4 धावा या ठिकाणी निश्चितच अवांतरच्या स्वरूपात या षटकामध्ये या चोल संघाच्या अकाउंटमध्ये जोडल्या जातील. पुन्हा एकदा आता मात्र गॅपमध्ये चेंडू रगलून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापून आला होता. तोपर्यंत त्या ठिकाणी निश्चितच चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत निश्चितच 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता धावफलकाचा विचार केला तर 46 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात. अजूनही काही शेवटचा चेंडू शिल्लक असेल जर विचार केला तर लांब षटक पाहायला मिळते. 4 चेंडू तर वाईट पैकी फेकले गेले. जवळजवळ 10 चेंडूचं षटक टाकताना पाहतोय आपण संजयला. आता मात्र फटका जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये फटक्याला सजवलाय आणि आता मात्र शेवट गोल केलाय या चोल संघाने. शेवटच्या चेंडूवर होतोय मोठा फटका. बिग हिट, आउट ऑफ द पार्क, षटकार.
त्यांनी विचार केला तर 52 धावफलक लावले गेल्यात आणि येणारे 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 53 धावांची गरज असेल. तर निश्चितच या ठिकाणी 2 धावांची या ठिकाणी दामनवाडी संघाला निश्चितच पेनल्टी असेल. तर या 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. 52 प्लस पेनल्टीच्या 2 असे मिळून या ठिकाणी टोटल धावा झाल्या 54 आणि येणारे 30 चेंडू आणि 55 धावांची या ठिकाणी गरज असेल. प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये तब्बल 52 धावा या ठिकाणी बनवल्या होत्या आणि पेनल्टीच्या 2 अशा मिळून 54 धावा या ठिकाणी धावफलकात जोडल्या जातील आणि येणारे 30 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल या दामनवाडी टीमला. करतोय की आपण या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या या आवाजाने या प्रेक्षक वर्गांना मंत्रमुग्ध करायचंय. तर जोमा पाटील सरांना विनंती करतो की आपण यायचंय आणि या दुसऱ्या सत्रामध्ये समालोचन करायचंय. धन्यवाद राजेंद्र मांगे. सकाळच्या सत्रापासून आपण आवाज ऐकला. राजेंद्र मांगे त्यांचे आभार करतोय. खरोखर या मैदानाचा विचार केला तर एकमेव मैदान असं मात्र या विभागामध्ये त्याचं नाव चर्चेत आलंय. विचार केला तर पहिलं आयोजन याच मैदानावरती आश्रय ग्रुप चिखलीची वाडी यांचं आयोजन पाहिलं आपण आणि त्यानंतर जय वाघोबा क्रिकेट संघ तारवाडी यांचं आयोजन पाहिलं आणि तब्बल तिसरं आयोजन आपण पाहतोय ओम साई क्रिकेट संघ सावरोली यांच्या माध्यमातून हे तिसरं आयोजन आपण याच मैदानावरती पाहतोय. खरोखर या आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच, कारण स्वतःही त्यांचा या खेळावरती खूप प्रेम आहे, खूप आवड आहे. सावरोलीचे संघ विचार केला तर खरोखर त्यांचं एक नाव आहे या विभागामध्ये आणि त्यांच्याच माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय आपण. हा तिसरा सामना पहिल्या फेरीतला एका बाजूने दामनवाडी आणि दुसऱ्या बाजूने चोन हा संघ. चोन संघाने फलंदाजी केले मात्र येथे चांगली धावसंख्या उभारून ठेवले दामनवाडी टीमसाठी. 55 धावांचा लक्ष ठेवलाय दामनवाडी टीमसाठी. 55 धावा बनतील का नक्कीच पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या आपण ही स्पर्धा पाहू शकाल. खरोखर चांगलं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षक वर्ग भरभरून आले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तरी यायचे नाणेफेकसाठी पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. चिंचवली फोर मनाप सावरोली संनायक यायचेत आपण. बड्डा स्पोर्ट लाईव्ह टेलिग्रास काय क्लिअरिटी पाहायला मिळते, काय अपडेट देताना जबरदस्त असं कामगिरी आपण यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचे हार्दिक स्वागत. आजच्या माझे पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. चिंचवली फोर आणि दुर्गा माता सावरोली संगणक यायचे.
खतरनाक सामना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. धामणवाडी म्हणा बच्चून, धामणवाडीला 0-55 धावा बनवायच्यात. मात्र कुठेतरी धावांना रोख लावून ठेवला होता धामणवाडी टीमने. मात्र भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च करून जवळजवळ 55 धावांचा लक्ष्य ठेवलाय धामणवाडी टीम समोर. तर बनतील का 55 धावा? नक्कीच पाहायला मिळेल. मैदान चांगले आहे, खेळाडू नवीन आहेत, रक्त गरम आहे. कुठला संघ विजय होईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 30 चेंडूचा खेळ असेल, 30 चेंडू मागे 55 धावा बनवायचे आहेत. बॅट टू बॅट नक्कीच 55 मिळतील. खराब चेंडू, एक धाव ऍड केली जाईल. न खाता पिता इथे खातं कोल्लं जात आहे धामणवाडी टीमचं. मेन पंच पाहू शकाल आपण जांभिवलीचे सागर वाघ, अंबरनाथ असोसिएशनचे मान्यता पंच आणि नॉन स्ट्राईकला पंच आपण पाहू शकाल अनंता उघडा. चांगले असे 2 पंच पाहतोय. हलकीशी चुका नसतील, फलंदाज होईल बाद. पहिला हादरा लागतोय धामणवाडी टीमला. बॅट टू डग आउट काशीनाथ. प्रयत्न करावे लागतील. सामना खूप महत्वाचा आहे, मोलाचा. एक जरी सामना जिंकला तरी भरपूर आपलं नाव चर्चेत येतं, हे विसरून चालणार नाही. आपला खेळाडूंचं नाव होतं आणि तसेच पूर्णपणे संघाचं नाव होतं, हे मात्र लक्षात ठेवायचं. येथे पाहतो फायटिंग स्कोर 55 धावांचा लक्ष्य ठेवलाय धामणवाडी टीम समोर. पहिला फलंदाज बाद होतोय काशीनाथ. नक्कीच अपेक्षा होत्या काशीनाथ वरती, मात्र सस्त्यात मस्त बाद होताना पाहतोय काशीनाथला. चांगली गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहू शकाल. अमितला पाहतोय, चांगली गोलंदाजी करतोय आपल्या स्वतःसाठी आणि संघासाठी. 5 ते 6 पावलांचा रनअप. हुक केलाय चेंडूला, लेग साईडला भिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू 1-1 जाईल सीमारेखा पार. चौकार. नक्कीच एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शून्याला पार करून येथे 5 धावा मात्र नक्कीच स्कोर बोर्डवरती लागल्या गेल्यात. 55 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पहिले चालू. खेळाडू कक्षामध्ये शांतता, कारण त्यांना माहिती आहे टार्गेट मोठा आहे. 55 धावांचा लक्ष्य आहे. 55 धावा कशा बनतील, सिंगल डबल की चौकार षटकाराने बनतील, हे मात्र रणनीती आखून चाललाय धामणवाडी हा संघ. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी बातमी हमारी. येथे दुसऱ्या डावात मात्र 55 धाव बनवायच्यात. पॉवर प्ले मध्ये चेंडू क्षेत्ररक्षण होता, मात्र त्याला बीट करून जातोय आणि थोडीशी बांबळ आणि फायदा होतोय धामणवाडी टीमला. येथे मात्र नक्कीच 2 धावा ऍड केल्या जातील बिटवीन द रनिंग. काय तालमेल पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांमध्ये. धामणवाडी टीमला माहिती आहे आपण 55 धावा खर्च केल्यात आणि 55 धावा कशा बनतील हे लक्षात ठेवून मात्र इथे फलंदाजी केली जाते. एक मोहरा मात्र गमावला गेलाय धामणवाडी टीमचा. ओकेला चेंडूला मनगटी ताकद, चेंडू थांबणार नाही, लांबच लांब षटकार. डबल डीजी मध्ये धावा मात्र इथे धावफलकावरती पाहतोय धामणवाडी टीम करणं. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरुवात चांगली आहे, लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न येथे आपण पाहतोय. चौकार ठोकतोय, त्यानंतर 2 धावा घेतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकतोय. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, चेंडू थांबणार नाही, षटकार. षटक क्रमांक पहिले संपतोय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 19. तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळते धामणवाडी टीम कडनं. नक्कीच खरोखर एक तडाखेबाज पॉवर प्लेची षटक कसं खेळायचं येथे मात्र धामणवाडी टीमनं दाखवून दिलं. 19 धावा धावफलकावरती लागले गेले. जरी एक गडी बाद झाला तरी डाव सावरण्याचं मात्र येथे काम केलं जातंय. नक्कीच आयोजकांना विनंती असेल की पहिल्या फेरीतलं 4थं सामन्याचं नाणेफेक झालंय का, नाणेफेक करून घ्यायचंय. लारा 4थ्या सामन्याचं नाणेफेक झालंय. यायचंय संघनायक चिंचवली 4 पंढरी. नक्कीच संघनायक असेल, संघाचा सेनापती आणि दुर्गा माता सावरोली संघनायक यायचंय.
नक्कीच अशा अपेक्षा नक्कीच असतील या दोन्ही फलंदाजांवरती. जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय, प्रकाश आणि हरिश्चंद्र अशी जोडी. तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला हरिश्चंद्र पाहतोय, फाटका साजलाय, चेंडू मात्र त्यांचं नक्कीच कळवतील चौकार, वन बाउंड चौकार. काय तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळते दामनवाडी टीम कडनं. हम भी कम नाही किसी से हे दाखवत असताना दामनवाडी टीम विचार केला 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच पंचांवरती अपील आणि खराब चेंडू दंडित केले. गोलंदाजाला 1 धाव ऍड केली जाईल. 24 धावा धावफलकावरती लागले गेलेत. काय क्लिअरिटी आणि अपडेट देताना आपण पाहतोय. बर्दा स्पोर्ट लाईव्ह टेलिग्राफ मधून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकाल. आज विचार केला पहिल्या फेरीतला हा तिसरा सामना धामणवाडी मनाप चोन. तर नक्कीच प्रेक्षक वर्ग जास्त करून धामणवाडी आणि चोन या विभागात मधले मात्र युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. येस पंच सागर वाघ नक्कीच सांगतील खराब चेंडू. येस पंच बॉल आहे आतमधून कव्हर झालाय. योग्य डिसिजन पंच पाहतोय. मेन पंच सागर वाघला जांभिवली आणि नॉन स्ट्राईकला पंच आपण पाहतोय. इथे नाणेफेक जिंकले आणि सावरोली नाणेफेक जिंकतोय आणि फर्स्ट बॅट स्वीकारले. तर दोन्ही संघांनी मात्र तयारीत राहायचंय. जशी हाईट जशी ताकद तसा येते खेळ करताना आपण पाहतोय. दामणवाडी टीम खतरनाक केली चालले. खरोखर एकीकरण वाटलं होतं. 55 धावा म्हणजे खूप मोठं लक्ष ठेवलंय दामणवाडी टीम समोर. मात्र त्याला पार करत असताना दामणवाडी टीम पाहतोय. अद्याप विचार केला 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. 27 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 55 धावांचा लक्ष्य आहे. अर्धा पल्ला नक्कीच गाठला गेलाय धामणवाडी टीमनं. कधी जिंकण्याच्या उंबरट्यावरती येऊन ठेपतोय संघ आणि मध्यंतर मात्र अशी हतगाई होते की सामना जिंकता शेवटी हार पत्करावी लागते. तसं काही घडेल का या मैदानाच्या आतमध्ये? येथे मात्र वारंवार वाईट चेंडू टाकले जातात आणि अवंतर धाव मात्र येथे ऍड केली जाते. फायदा होतो दामणवाडी टीमचा. 28 धावा धावफलकावरती लागले गेले. 55 धावांचा लक्ष्य आहे. दबाव पेशेवर पाहतोय. पुन्हा पंच वळतील. खराब चेंडू. सुरुवात तर चांगली केली होती. असेच अवंतर चेंडू दामणवाडी टीमनं सुद्धा भरपूर धावा एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या आणि फायदा चोन संघाला झाला होता आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र येथे वाईट चेंडू घोषित केले जातात चोन टीम कडनं. पुन्हा वाईट बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र येथे वाईट फेकण्यात कामगिरी करतोय हा गोलंदाजने. फायदा होतो दामणवाडी टीमला. धावफलक पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पटका चांगला आहे. ताकद मध्ये पॉवर प्ले मध्ये चेंडू. फलंदाज होईल बाद. हा दुसरा हादरा धामणवाडी टीमला. धावसंख्या धावफलकावरती 30. खरोखर हा खेळावरचा प्रेम पाहायला नक्कीच मिळतोय. चोन संघाचे 4-5 गडे सोडून बाकी मूर्तीलान कीर्तिमान असे खेळाडू पाहायला मिळतात. बघा किपरच्या उजव्या हाताला 1 स्लिपने सेकंड स्लिपला कसे खेळाडू तैनात केलेत. अगदी विचार केला ना तर 12 ते 13 वर्षाचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. किती प्रेम असेल या खेळावरती. मात्र कशी तरी टीम 12 खेळाडू जमा करायचे आणि मैदानावरती पोहोचून मात्र खेळ दाखवायचा आणि येथे चोन संघ आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला नक्कीच हा तिसरा सामना आणि शेवटचा सामना असेल. चिंचवडी 4 आणि दुर्गामाता सावरोली नाणेफेक जिंकतोय आणि फर्स्ट बॅटिंग स्वीकारते. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षण जज करतोय आणि ते थोडीशी बांबल. 3 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या चेंडू मागे. काय बिटवीन द रनिंग तालमेल पाहतोय. 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. षटक क्रमांक बघता पाहता
दुसरं संपतंय. 12 चेंडूचा खेळ झाला आणि 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच ऑपरेटर आपण पाहतोय विकी पारधी चिखलोली, चांगली कामगिरी बऱ्याचशाच आयोजनामध्ये त्यांना पाहिले गेले. चांगला असे क्लिअरिटी आणि चांगले अपडेट देताना आपण विकी पारधींना पाहतोय. नक्कीच विकी पारधी सांगतील की 18 चेंडू आणि किती 23 धावांची गरज. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. दामनवाडी टीमला काय घडेल काय बिघडेल या 18 चेंडू मागे नक्कीच पाहायला मिळेल. खरोखर दमदार आणि एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला ओम साई सावरोली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. समीकरण येऊन ठेवलंय 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. येथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. आदित्य दबाव पेशर असेल. आदित्यवरती पहिला चेंडू खराब चेंडू पंचांनी दंडित केलाय. 22 नंबरचा हा नियम लागू केला. 1 धाव ऍड केली जाईल. समीकरण येऊन टेपलंय 18 चेंडू आणि 23 धावांचं. मात्र चेंडू जशाच तसं आहे आणि समीकरण मात्र अगदी सोपं होताना आपण पाहतो 22 धावांची गरज असेल. आदित्याला विचार करावा लागेल. ही साधी सुधी स्पर्धा नाही. तो युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि पंचांच्या माध्यमातून 1 बाउन्स एक मात्र सिंगल दिले. सागर वाघ सांगतील 1 बाउन्स मात्र संधी असेल. दुसरा बाउन्स चेंडू मात्र नक्कीच दंडित केलं जाईल. आदित्य या गोलंदाजाला 13-14 पावलांचा रनअप. एक चांगला खेळाडू, नव तरुण पिढीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य दबाव पेशर असेल कारण नवीन खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन 1 ते 2 सामने खेळलेले असतात आणि त्यांच्यावरती दबाव असतो. जबरदस्त गोलंदाजी डॉट चेंडू घेतोय. आदित्यचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सोळा चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. नक्कीच समीकरण येऊन ठेपले. या दुपारच्या सत्रामध्ये सामना कोण जिंकेल थोड्याच वेळात याचा रिझल्ट मिळेल. चेंडू गुदगुल्या करत चाललाय. लेग साईडचा फिल्डर मात्र वेगाने पुढे सरकतोय आणि थोडीशी बांबळ फायदा होतो. डायरेक्ट पाहतो थोडीशी अफरातफरी हो पंचांना पाहतोय. थर्ड अंपायरचा मात्र येथे डिसिजन सागर वाघकडनं पाहायला मिळते. नक्कीच चेक केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. हे शेवटचं डिसिजन असेल. पाहतोय आपण थोडीशी भांबळ आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर मात्र जे स्टंपला या गोलंदाजाने स्पर्श केलाय ते मात्र आणि फलंदाज मात्र पोहोचलाय असं काही वाटतंय कारण त्या ठिकाणी पंच समोरच सागर वाघला आपण पाहतोय. त्यामुळे थोडीशी अडथळ येथे पाहायला मिळते. नक्कीच जर डिसिजन पेंटिंग असेल तर पाहतोय आपण. येथे पाहतोय फलंदाज सुखरूप आहे. पंचांचा योग्य डिसिजन. कुठल्याही संघावरती अन्याय केला जाणार नाही कारण सामना खूप महत्वाचा जरी पहिल्या फेरीतला असला तरी खूप महत्वाचा आहे. जिंकणं खूप महत्वाचं आहे. येथे मात्र बरेचसेच लोक या स्पर्धेला जोडले गेले असतील. पुन्हा पंच वरतील खराब चेंडू दबाव पेशर टाकतो येताना पाहतोय. आदित्यला 1 चेंडू चांगला टाकतोय तर दुसरा चेंडू खराब. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 पाहतोय. आदित्यला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. हलकीशी येते चुका नसेल आणि चुका
चुकीला माफी नाही, कॅचेस विन द मॅचेस असे म्हटले जाते. साधा सोपा झेल, मात्र येथे दान झालाय. खूप महत्वाचा झेल होता. नक्कीच येथे आदित्य हा गोलंदाज नाराज होत असताना आपण पाहतोय, कारण हा झेल खूप महत्वाचा होता या सामन्यामध्ये. आणि या खेळामध्ये बरेचसे असे झेल पाहायला मिळाले. कठीण झेल मात्र पकडले जातात आणि येथे फर्निचर बिघडवलं जातंय. आदित्याची चांगली गोलंदाजी, जितकं कौतुक करावं तितकं कमीच. जगदीश रवाना झाला. खेळपट्टीवरती दबाव पेशीर असेल, खांद्यावरती जबाबदारी असतील. सामना मध्यंतर येऊन ठेपलाय. आता पाहतोय समीकरण 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल. अजूनही गोलंदाजी ट्रॅकवरती आपण आदित्याला पाहतोय. चांगली गोलंदाजी आदित्य करून पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. नक्कीच पंच पाहतोय आपण सागर वाघला. येथे मात्र रणनीतीने जाळं टाकले दामनवाडी टीमसाठी. चोन संघाने 0.55 धावा विचार केला. 37 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आदित्यकडनं आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 30 संपतोय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. आता समीकरण येऊन टेपलंय 12 चेंडूने 18 धावांची गरज. 18 धावा कशा बनल्या जातील नक्कीच पाहायला मिळेल. डोळे पाणी. पहिल्या फेरीतला तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चोनमणा धामणवाडीची फलंदाजी चालली. येथे मात्र आता 12 चेंडूने 18 धावा बनल्या जातील का नक्कीच पाहायला मिळेल. घामाचे पूर सुटत असताना आपण पाहतोय. आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला धामणवाडीचे प्रेक्षक वर्ग जोडले असतील, त्यांना घाम फुटला असेल नक्कीच, कारण येऊन टेपले समीकरण 12 चेंडूंनी 18 धावा. या 18 धावा बनल्या जातील का की चोन संघाकडून रोखल्या जातील. दोन्ही संघासाठी सामना खूप महत्वाचा. तर विनंती असेल, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. चिंचवली फोर मणाबा दुर्गामाता सावरोली असा हा सामना, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. आदित्यचं मात्र कौतुक करावं लागले. चांगली गोलंदाजी मात्र येते. महत्वाचे 2 विकेट मात्र घेण्यात यश आले आणि फक्त 5 धावा खर्च करतोय. खरोखर कौतुक करावं लागेल आदित्याची चांगली अशी गोलंदाजी. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमरला पाहतोय. अमरवरती सुद्धा जबाबदारी असतील. सामना जर जिंकायचा असेल तर 18 धावा कशा रोखायच्या हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. जाळं टाकले जात आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना आपण चोन संघ पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे 12 चेंडू आणि 18 धावा मात्र येथे रोखायच्या कशा हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. परिवर्तन होताना पाहतोय. विकेट किपरच्या बाजूला मात्र लेग साईडला 1 स्लिप आणि उजव्या हाताला सेकंड स्लिपने 3rd स्लिप अशी लावली गेले. येथे काय घडतंय नक्कीच थंड अंपायरकडे मागणी आली तर लाराला विनंती असेल यायचे आपण. ओम साई सावरोली यांचं दमदार आयोजन पाहतोय आणि नक्कीच 3rd अंपायर म्हणून लाराच्या भूमिकामध्ये येथे पाहिले जाईल, चेक केले जाईल. 3rd अंपायरची मागणी सागर वाघ या पंचांकडून पाहायला मिळते. तर फेंटिंग डिसिजन स्टमकच्या खालून पंच हा चेंडू गेलाय, मात्र चेंडू बरोबर आहे. ठीक आहे, चौकार. यस, बाईकचा. यस, थँक्यू.
लेगबाईचा हा चौकार येतो, फायदा होतोय. डॉट चेंडू होता मात्र येथे 3 क्षेत्ररक्षणाला चेंडू बीट करून सीमारेखा पारने 4 धावा खर्च करून बसलाय चोन हा संघ. काय गोलंदाजी पाहायला मिळते. ते जर त्या 4 धावा रोखून ठेवल्या असत्या तर नक्कीच दबाव प्रेशर पाहायला मिळाला असता. धामणवाडी टीम कडून विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच सांगतील आम्हाला. आता येऊन समीकरण टेपले 10 चेंडूने 13 धावांची गरज. बघा 4 धावा किती महत्वाच्या होत्या. न खाता पिता मात्र धामणवाडी टीमला फायदा झाला 4 धावांचा. आता समीकरण येऊन टेपले 10 चेंडूने 13 धावांची गरज. थोडीशी बांबळ येते आणि ती घडतं का एक धाव. नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद होईल. पुढची विकेट ही मात्र नक्कीच तानाक्षणी दक्ष पाहतोय आपण पंच सागर वाघला जांभेली. इथे मात्र 4 विकेट धामणवाडीचे तंबूच्या आसऱ्याला येताना पाहतोय. अजूनही सामना बॅलन्स मध्ये, सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतो. प्रत्येक चेंडू मात्र आगळे वेगळे समीकरण येऊन दाखवतोय. आता चेंडू येऊन 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. या 13 धावा बनल्या जातील का धामणवाडी टीम कडनं. खरोखर कौतुक करावं लागेल धामणवाडी टीमचं सुद्धा. शून्यातनं 55 धावांचा भला मोठा पल्ला सर पार करत असताना येथे आपण पाहतो धामणवाडी टीम. सोन संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. असं वाटलं होतं मध्यंतर की 35 ने 40 धावांपर्यंत रोखून ठेवलं जाईल धामणवाडी टीम कडनं. मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही. 55 धावांचा लक्ष्य ठेवला आणि आता समीकरण 9 चेंडूने 13 धावांची गरज. पुलता चेंडू येथे मात्र फायदा होतोय. गल्ली पॉइंटचा क्षेत्र निवडलाय. फलंदाज पाहतोय दमदार चौकार. धावपलक पुढे सरकेल. 46 40 धावा. 8 चेंडूने 9 धावांची गरज. खरोखर फुलटो चेंडू होता आणि चांगला समाचार घेतला या फलंदाजाने. 6व्या क्रमांकावरती लक्ष्यांचं नव्हतं म्हणतो आणि नेहमी एक तेरे ते एक मेरे. इथे गोलंदाजाने चित्र दाखवून दिलंय. चौकार ठोकतोय मी तुला सोडणार नाही इथे दाखवून दिलंय. मधला स्टंप मात्र उखडून टाकण्यात यश आलं या गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतोय अमरला. षटक क्रमांक 4. काही घडू शकतो. समीकरण येऊन टेपले 7 चेंडूने 9 धावांची गरज. 9 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये पाहू शकाल. मधल्या स्टंपला मात्र गोलंदाजांनी सिरफळा दाखवून दिलाय. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमरच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक प्रदान केलेला 18 क्रमांकाचा हा साईनाथ वरती दबाव पेशर असते. 7 चेंडूने 9 धावांची गरज. चोन संघाचे सुद्धा कौतुक करावं लागेल. न्यूझीलंडचा आपण हा गणेश प्रदान केलेला हा संघ चोन संघ पाहतोय. खरोखर न्यूझीलंडचा विचार केला तर हा स्विस ट्रॅकचा गणवेश आपण पाहतोय. ब्लॅक आणि व्हाईटचा पट्टा मारलेला हा मात्र गणवेश पाहतोय. हो केलाय चेंडूला. काही गरज होती का. मेजवानी दिली फलंदाजाला आणि मेजवानी मात्र येथे स्वीकारले. गेल्या पावली आक्रमण करतोय. चौकार ठोकतोय. धावफलक पुढे सरकतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. खरोखर खेळाडू कक्षामध्ये मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. कारण त्यांना माहिती आहे सामना खुल्ला झालाय. तो विचार केली 7 चेंडूने 9 धावांची गरज होती तेव्हा मात्र दबाव पेशर होता. आता 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. या 5 धावा बनल्या जातील का नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना चिंचवली फोर आणि दुर्गा माता सावरोली या दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. चिंचवली फोरला मात्र विनंती आहे की आपण या टॉस बॉक्सच्या साईडला येऊन थांबायचे. कारण आपल्या पदरी क्षेत्ररक्षण फर्स्ट बॉलिंगचा मात्र मेजवानी आले तर आपण तयारीत राहायचे. आणि नाणेफेक जिंकली दुर्गा माता सावरोली आणि फर्स्ट बॅटिंग करण्याचा मात्र निर्णय घेतलाय. सहा चेंडूनी 5 धावांची गरज. गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती
आदित्य आक्रमक फलंदाजी, सामना खुल्ला होतो, हवाई सफर, षटकार. 5 चेंडू राखून धामणवाडी हा संघ सामना जिंकतोय. दोन्ही संघांचं मात्र कौतुक करावं लागेल. कुठेतरी चोन संघाच्या थोड्या चुका झाल्या आणि त्या चुका मात्र महागड्या ठरल्या. मात्र हरकत नाही, खेळ मात्र चांगला दाखवला. लहान लहान खेळाडू पांडवास पाहायला मिळालेत आपल्याला या चोन संघाकडून. मात्र हरकत नाही, 55 धावांचा लक्ष्य मात्र मोठा लक्ष ठेवला होता. थोड्याशा चुका त्या महागड्या ठरल्या आणि शेवटी हार पत्करावी लागली. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सेकंड करून घ्यायचे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय हरचंद्र कडाळे. आपण यायचे 9 चेंडू आणि 26 धावांची बहादूर खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तर मंगेश उगला या साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूला मात्र द्यायचा आहे. नक्कीच पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. बिग फाईट सामना पाहायला मिळेल. खरोखर चांगले यंगस्टार खेळाडू पाहायला मिळतील चिंचवली 4 टीममध्ये. कारण जवळजवळ पाहिलं तर जय वाघोबा क्रिकेट संघ तारवाडी या आयोजनामध्ये या संघाला पाहिलं होतं. जबरदस्त फलंदाजी करताना पाहिले गेले आणि तेच खेळाडू आज या मैदानामध्ये